आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशावरून व त्याचप्रमाणे आपले लाडके खासदार माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांना दुसऱ्यांदा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आम्ही शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपाचा प्रोग्राम कळवा पूर्व इथे आयोजित केला होता। त्याचप्रमाणे इथे अनेक मान्यवर उपस्थित होते, त्यांच्या उपस्थितीत आम्ही या वया वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। शालेय पुस्तक वाटपाबरोबर आम्ही अनेक उपक्रम राबवलेत, जसं कबड्डी, क्रीडा खेळ, त्याचप्रमाणे आता पुढेही अजून विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आज या कळवा विभागामध्ये सन्माननीय राजा ठाकूर आमचे समाजसेवक आणि सौभाग्यवती ॲडव्होकेट पूजा ठाकूर यांच्या विद्यमाने या कळव्यामध्ये शैक्षणिक, धार्मिक आणि क्रीडा या तिन्ही क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम आणि चांगले उपक्रम या ठिकाणी घेतले गेलेले आहेत। आणि त्यापैकीच सन्माननीय श्रीकांतजी शिंदे यांना जसा संसद रत्न हा पुरस्कार दुसऱ्यांदा मिळाला, त्याच वेळेस आम्ही या कळवा पूर्व येथे इथल्या शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप आणि त्याचप्रमाणे भविष्यामध्ये त्यांना चांगले क्लासेस, चांगलं मार्गदर्शन या बाबतीत आम्ही त्यांना योगदान करणार आहोत। आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने आणि माननीय कल्याण लोकसभेचे खासदार संस्कृतपटू यांना दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाल्याने या भागात ज्येष्ठ समाजसेवक राजा ठाकूर आमच्या पत्नी पूजा ठाकूर यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपल्याला कल्पना आहे की पद असताना आपल्याला सगळेच जर कार्यक्रम घेत असतात, पण आज पूजाताई ज्या पद्धतीने काम करते या भागामध्ये आज आपण पाहिलेलं आहे, क्रीडा स्पर्धा असतो, कबड्डी स्पर्धा असते, शाळेत स्पर्धा असते, आपण अनेक या भागातील विद्यार्थ्यांना त्या मदत करत असतात। आणि म्हणून या ठिकाणी भास्कर नगर म्हणजे गरजू विद्यार्थी आहेत, त्या गरजू विद्यार्थ्यांना आज या प्रकारे 1000 विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आलेलं आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय समाजसेवक राजा ठाकूर असतील, आमची ताई पूजा ठाकूर, नरेंद्र शिंदेजी असतील, विजय शिंदे, राजे ठाकूर, नरेंद्र सगळे, राजे साप्ते, हे सगळी मंडळी उपस्थित आहेत। आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आज म्हणजे आपण जी शिस्त बोलतो प्रत्येकाला टोकन देऊन या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे।